घेण्यासारखे दृश्य असणार आहे. हाराखिरी असेल ही खास करून. इंग्रजीमधील एक शब्द हाराखिरी. हाराखिरी हा शब्द आपण ऐकला तर मग त्याच्यामध्ये आपल्याला काहीसं गंतव्य आहे समजणार नाही, परंतु त्यामागे आपण पाहतो स्वतःच्या अंगावरती ओढून घेणारं संकट म्हणजे हाराखिरी असते. पहा इथे हा फटका खेळला ऑनसाईडच्या दिशेमध्ये, फिल्डर मयूर होते. अगदी फिल्डिंग खूप छान पाहायला मिळाली. अंतिम क्षणापर्यंत जोर त्यानं लावला बॉलला, खरं तर अडवलं गेलं फिल्डिंगमध्ये. इफर्ट दिले तेही लाजवाब. आणि या बॉलवरती आपण पाहिलं दोन फलंदाजांनी चांगली धावगती देखील राखलेली आहे. एकूण धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ झाल्यानंतर टोटल 3. टोटल कारवरती असलेल्या धावा बिनागड्याचा मोबदला आहे. टॉस जिंकत परी 11 चिरवली या संघानं खरं तर फिल्डिंग स्वीकारली आणि त्यामध्ये हे दृश्य सचिन मुंडेसाठी फुल टॉस बॉल आघात केलाय. या मैदानावरती नियमितपणे फलंदाजी सादर करत असतो. आज पुन्हा एकदा रंगमंचावरती तो उभा आहे. चांगला फटका आहे. अगदी फाईनच्या रिझनमध्ये खेळलेला स्ट्रोक 4 रनसाठी आलाय चौकार. काय आवाज आहे बघा. फुल टॉस बॉल आघात केला सचिन मुंडे. ही ताकद आहे टीम खानावची. अनेक वेळा ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये येतो त्यावेळेला आपण पाहतो की हा खेळाडू अगदी तितकीच फेअर डिलिव्हरी आहे आणि रिव्ह्यू लॉस झालाय खानावळ टीमचा. 7 धावा आपण पाहतो त्या म्हणजेच धावफलकावरती. कुठल्या प्रकारचा मोबदला जरूर मोजला नाही, परंतु या बॉलवरती आघात आपण जो पाहिला तो जोरदार केला होता. गौरववरती हल्ला चढवलाय सचिन मुंडे. पुन्हा एकदा ऑफ साईडला मारायचा प्रयत्न आपण पाहतो तिकडे. अगदी बॅटाने बॉलमध्ये संपर्क नाही. स्लोवर बॉल थोडासा रिलीज केला. गौरव म्हटला तर मग नियमितपणे आपण पाहिलं की वेगळीच विध्वंसकता तो धारण करत असतो. खास करून गोलंदाजीमधून परफॉर्मन्स देत असताना आपण पाहतो की प्रत्येकी बॉलमध्ये व्हेरिएशन देणं हे या खेळाडूचं खास वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि मैदानामध्ये आपण पाहिलं तर नियमितपणे एक वेगळ्याच करंटनी त्याचा खेळ असतो. बॅटच्या मधोमध घेण्याचा प्रयत्न. फटका छान आहे. तिकडे फिल्डर मयूर आलेत आणि चांगला झेल कॅरी केलाय. फलंदाज झालाय बाद. बसलाय पहिला धक्का. कॅप्टन कुल सचिन मुंडे यांच्या खेळीचा अंत गडी क्रमांक 1 बाद. अगदी या बॉलवरती विकेट पटकावली आहे आणि पहिला धक्का टीम खानावला देत असताना गोलंदाज गौरव पाटील. पहिलं षटक आणि त्यामध्ये 5व्या चेंडूचा वेळ घेतला पहिला विकेट संपादन करण्यासाठी. छान आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे मयूर पाटीलची. अगदी या खेळाडूनं 2-1 आपण पहिला बाउंड्री तिथे अडकवली आणि त्यानंतर अगदी या बॉलवरती जो झेल टिपला त्यामध्ये नक्कीच मयूर का नियमितपणे लॉंग ऑनवरती फिल्डिंग करत असतो हे आपल्याला सर्वांना दिसेल. टीमची धावसंख्या ती म्हणजेच टोटल धावा आहेत 7. 1 गड्याचा मोबदला. आमच्यासोबत आहेत हरिभक्त पारायण प्रेम पाटील. आज गुणलेखनाची भूमिका. त्यानंतर ऑन स्क्रीन आपण पाहतो स्पर्धेचे आमचे शिल्पकार म्हणूया, कारण इतकी मेहनत नियमितपणे अनेक स्पर्धांना ते घेतात. आणि खास करून यष्ट्यांच्या माग हा कलाकार. नाव आहे परेश धमस्कर. इथे पहा लाऊडली अपील घेतली आहे. पंचांनी फेटाळली आहे त्या अपीलीला. नवीन फलंदाज मैदानामध्ये उमेश कर्णूक. याच्यासाठी हा हल्ला बॉल होता. हा चेंडू नव्हता तर जलता निखारा फेकला होता. कसा बिसा मी म्हणेन वाचला या बॉलवरती खेळाडू. टीमची धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एकूण धावा धावफलकावरती झालेल्या आहेत त्या म्हणजेच 7 धावा 1 गड्याचा आहे मोबदला. पहिलं षटक संपलेलं आहे. 7ची सरासरी मेंटेन. अहवाल प्रोजेक्टेड 35चा.
चिरवलीला मान्य होतं. अशा पद्धतीनं थांबवलं गेलं त्यांना आणि टीमची धावसंख्या 7 वरती अडकलेली. पुढचं षटक हाताळण्यासाठी मयूर वरती हल्ला चढवायचा प्रयत्न, अगदी बॅटच्या मधोमध पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार. तर मग आपण पाहतो की मोठ्या फटक्यांची भाषा हा बोलणारा खेळाडू आहे. तुर्तास जर आपण पाहिलं तर कधी मैदान न सोडलेलं आहे आणि मैदानामध्ये किमान 2 षटकं 3 षटकं हा खेळाडू उभा राहतो आणि अशी फटकेबाजी तो दाखवत असतो. या वेळेला मात्र इलिगेशन कमी मिळालंय, अंतर कमी कापलं, चेंडू उंच गेला होता, तिकडे फिल्डर उभे होते, लॉंग ऑफ मध्ये हा झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद झालाय. किशोरनं एक अप्रतिम झेल टिपत हा दुसरा गडी आपण पाहतोय टिपला, तो म्हणजेच मयूर पाटीलनं. धक्का बसलाय टीमला मोठा, कारण यामध्ये आपण पाहिलं जो विकेट टिपला त्यामध्ये खास करून हा झेल टिपला होता तुषारनं, फिल्डिंगच्या डिपार्टमेंटमध्ये होते. त्यानंतर आपण पाहिलं की पहिला जो झेल होता तो मयूरनं टिपला होता. इकडे यावेळेला गोलंदाज आहे मयूर, स्वतः तो गोलंदाजीच्या भोवल्यावरती आला. त्यानंतर त्यानं एक चेंडू खोलवट टप्प्याचा रिलीज केला, त्याच्यावरती गोपनीसारखी बॅट फिरवली होती. बॅटमध्ये आपण पाहिलं तर ब्रशिंग मिडल ऑफ द बॅट जरूर केलं, परंतु पॉवर हिट करू शकले नव्हते आणि तिथे आपण पाहिलं की फलंदाज अगदी लॉंग ऑफची सीमारेषा भेदू शकला नाही, तिथे बाद व्हावा लागला. दुसरा धक्का त्यांना बसला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत 13 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू, यावेळेचा बॉल आपण पाहतोय प्रणव तात्रेसाठी. प्रणव तात्रेचा जो ग्लान्स आहे तो वेगळा आहे, कारण ज्या पद्धतीनं तो फलंदाजी करतो, खास करून मैदानामध्ये आपण पाहतो की ज्या पद्धतीनं शिरदोरी तो बांधून राहतो, ती आता इथं बांधणं महत्त्वाचं. संघ अडचणीमध्ये आहे आणि या अडचणी काळामध्ये स्वतःला आणि संघाला सावरणं महत्त्वाचं आहे. स्लोवर बॉल रिलीज केला आहे, त्याला ऑफ साईडला मारायचा प्रयत्न आपण पाहतो. पुन्हा एकदा तुषारकडे बॉल रिलीज होतोय. अगदी आपण पाहिलं तर बॉलमध्ये तितका ॲक्सेलरेशन नव्हतं, त्यामुळं फिल्डिंग करण्यासाठी देखील तितकंच सोपं राहिलं खेळाडूसाठी. चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट सांभाळली आणि हलक्या हातानं बॉलला उचललं फेकलं, तोपर्यंत 2 खेळाडूंकडे पुरेसा वेळ होता की या बॉलवरती आपण सिंगल कंप्लीट करूया. ती कंप्लीट त्यांनी केली. धाव एका धावेनं धावफलक 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 8.40च्या सरासरीनं फलंदाजी. ऑन स्ट्राईक आता उमेश कर्णूक, एक विध्वंसक हा फलंदाज आणि फिरकीपट्टू गोलंदाज. यावेळेचा बॉल टॅबिंग क्रिकेट करायचा प्रयत्न, मिड विकेटच्या रिजनमध्ये आपण पाहतोय हा बॉल तिथून ट्रॅव्हल करतोय. डीप स्क्वेअरला आपण पाहतोय हा चेंडू जातोय. एक धाव तिकडे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्यपणा टिकून ठेवलेला आहे. एका धावेनं धावफलक 15च्या घरात. स्ट्राईक प्रणव तात्रेकडे पुन्हा एकदा. तितकाच धमाकेदार खेळाडू आहे जितका दिसतोय छोटा, परंतु हा पॉकेट साईज डायनामाइट आहे, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी करतो पहा. अक्रॉस द बॅटल आणि फटका यशस्वी. यावेळेला एक रुबाबदार स्ट्रोक, फक्त दिशा दिली आहे क्रिकेटमधील मादक सौंदर्य आणि टेरिफिक स्ट्रोक. 4 धावा. अक्रॉस द बॅटल आणि फटका यशस्वी. प्रतिम संगीत. वक्त की नजाकत या तकदीर का खेल, मासूम लम्हों को इतिहास बना दिया. शुक्रिया अदा इस जंजीरों का जिसने हमारे भीतर के कलाकार को जगा. असाच एक कलाकार आपल्या सोबत आहे, त्याचं नाव आहे नितीन पाटील. डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये आज आपल्या बोटांच्या तालावरती सर्वांना नाचवतं. बोटांच्या तालावरती नाचवणं एका माणसाला जमलं अख्ख्या भारतामध्ये आणि ते आहेत नरेंद्र मोदी. त्यानंतर आता हा दुसरा माणूस आहे आपल्या इथे जो आज सर्वांना नाचवतोय डीजेच्या तालावरती. त्याचं नाव आहे नितीन पाटील. पहा, हा सलाम सॅल्यूट परेजादा यांचा होता आणि ही गोड स्माईल त्यांची आहे, कारण त्यांचे बंधुराज आहेत ते स्माईल चायनीज कॉर्नर चालवतात आणि त्यामुळे ही स्माईल आज आपण पाहतोय. जोकरचं एक स्लोगन आहे, स्माईल पुट ऑन युअर फेस, अ फेस.
पत्त्यामध्ये बघा, आपण जर पाहिलं तर एखाद्या माणसाला पण जोकर म्हटलं त्याला कशी तरी निंदा मस्करी वाटते. 19 झाले धावा टोटल, परंतु पत्त्यामध्ये जोकरला किती मोठं स्थान आहे. जिथे जाणार तिथे सेट होणार आणि जिसको लगा डाला तो फिर लाईफ झिंगाला आला. हा फटका आपण पाहतोय, चांगला खेळला तिकडे. फिल्डिंग देखील तितकीच छान पाहायला मिळते. सिंगल तिकडे मिळणार, जस्ट ट्रिकी सिंगल. एका धावेनं धावफलक पुढे सरसावलं जाईल. एकूण राऊंड फिगरमध्ये आपण आता धावा पाहू, त्या म्हणजेच 20 रन्स, 20 धावा, 2 गड्यांचा मोबदला आहे. तिसरं षटक गौरव पाटीलला पुन्हा एकदा प्राचारण केलं. वैयक्तिक दुसरा स्पेल टाकण्यासाठी तो आलाय. चांगली गोलंदाजी प्रिव्हियस मॅच नाही, प्रिव्हियस ओव्हरमध्ये दिली होती. यावेळेला कट करायचा प्रयत्न, चांगला कट आहे. अगदी गॅप मधून चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये. पुन्हा एकदा प्रणव तात्रेची नजाकत आणि हा आलाय खणखणीत चौकार. बाउंड्रीज समाविष्ट आहेत. एक बाउंड्री त्यानं फाईनच्या रिझन मध्ये लगावली होती आणि ही बाउंड्री आपण पाहिली थर्ड मॅनच्या रिझन मध्ये. 4 मध्ये 9 धावांवरती तो नाबाद खेळतोय. चांगली फलंदाजी आपल्याला त्याची पाहायला मिळते. 2.30च्या सरासरीनं तो फलंदाजी करतोय. हा देखील फटका तितका छान आहे. पहा यावेळेला निवडलं होतं पॉईंटच्या दिशेनं खेळलेला स्ट्रोक. 2 धावा कंप्लीट केल्यात. पहा तिकडे चित्त्याची चपलाई आणि प्रणव आणि त्यानंतर उमेश दत्तांची ही धाव यांच्यावरती कधी निसंदेह ठेवू नका. या पद्धतीनं धावा ते बनवतात. पहा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. असं वाटलं की संघ अडचणीमध्ये आहे, परंतु नाही. शेर जब एक कदम पीछे जाता है तो फिर वो छलांग लगा देता है. जेव्हा आपण पाहतो की तुफान यायच्या आधी, वादळ येतं त्या आधी स्मशान शांतता पसरते. तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता, लेकिन उसके बाद अस्ताव्यस्त हो जाता है. इथं केलं जातं अस्ताव्यस्त. अजून एक मोहरा टिपलाय, फलंदाज झालाय बाद. प्रणव तात्रेच्या खेळीचा अंत. गडी क्रमांक 3, खानाव टीमला हा धक्का. ऑन स्क्रीन आपण 2 चेहरे पाहतो. एक गोंडस चेहरा आहे आदित्य मस्कर यांचे बंधुराज, आणि दुसऱ्या बाजूला नशिली आखे, खुंखार चेहरा अजय दादा पाटील. आणि फलंदाजीमध्ये विध्वंसकता नियमितपणे दाखवलेली आहे. त्यामुळं आपण पाहतो की त्यांचं अग्रेसिव्ह राहणं अगदी आज नेरे गावाला भावलेलं आहे. एकूण धावा झाले धावफलकावरती 26, 3 गड्यांचा मोबदला आहे. तृतीय क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती सुरू. हाल्फ हेलिकॉप्टर गोपनीसारखी बॅट तिकडे. पंकज भगत नवीन फलंदाज. मिस फिल्डिंग झाली आहे मयूरकडून आणि दुसऱ्या धावेसाठी निघालेत. पहा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 खेळाडूंच्या अंतर्गत चांगली धावगती आता त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे 14 धावा घेतल्या आहेत. 2 धाव्यानं धावफलक जात आहे 28च्या घरामध्ये. 28 रन आपण धावफलकावरती आता पाहतो. 3 गड्यांचा एकूण मोबदला. 9.88च्या सरासरीनं फलंदाजी, ज्यामध्ये आपण पाहतोय थोडीशी धीमी सुरुवात झालेली आहे टीम खानावची. आता इथून पाहिजे तो म्हणजेच एक चांगला फिनिशिंग टच तो द्यावा लागेल, अन्यथा नाही. षटक संपलं जाईल. पंचांचा इशारा. 3rd ओव्हर कंप्लीट. तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतो आहोत ते म्हणजेच 28 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यासह पहिल्या हाफमध्ये खानाव संघ करतायत फलंदाजी. पाण्याची मागणी. चला 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक ब्रेक असेल. आपल्याकडे देखील वेल आहे. तोपर्यंत आपण जाऊयात DJ नितीन यांच्याकडे.
टीम संगीत दुपार सत्रामध्ये आपण पाहतो तर संध्या सत्र लागलेलं आहे. थोडं स्पीडअप करा अशी विनंती आहे. थोडा स्पीडअप करा कारण एक सामना आहे अजून बॅलन्स. प्लीज थोडं सहकार्य आम्हाला करा. एकूण धावसंख्या आहे 28. धावसंख्या फलकावरती धावबोर्डावरती लागलेल्या धावा 3 गड्यांचा मोबदला मोजलाय 9.33च्या सरासरीनं आपण पाहतो. याच खरं तर गतीनं ते गेले तर मग आपण त्यांना अगदी 40 पर्यंत पोहोचताना पाहू. परंतु इथून आपण जर विचार केला तर मग हे अजूनही आपण जर विचार केला तर 2 षटकं आहेत त्यांच्याकडे. या 2 षटकामध्ये कशी खेळी होणार आणि या खरं तर डेथ ओव्हरमध्ये फिनिशिंग टच कसा दिला जाईल हे महत्त्वाचं आहे. अनेक साऱ्या फलंदाजांना आपण पाहतो ज्या वेळेला सुरुवात चांगली होते मिडल ऑर्डरमध्ये देखील आपण पाहतो की मधल्या खरं तर खेळामध्ये धावा बनतात आणि अंतिम ओव्हरमध्ये जर फिनिशिंग टच मिळाला मग त्या धावा अपरंपार असतात. कारण त्या धावा विजयासाठी इतक्या खरं तर मदतगार ठरतात की मग तिथून संघाचं जिंकणं म्हणजे आपण पाहतो की कुठेतरी 60-70% पर्यंत तो सामना तिथे त्यांचा कव्हर झालेला असतो. त्यामुळे फिनिशिंग टच महत्त्वाचा आहे अन्यथा मग नाही. या पुढील गोलंदाज रायझिंग स्टार खेळाडू आपण पाहतो अर्जुन भालेकर आज मैदानामध्ये आपण पाहतो त्याला गोलंदाजी करत असताना छोट्या छोट्या खेळाडूंना आपण पाहतोय खास करून हे प्राधान्य आता देण्यात येत आहे टीम चेरोलीच्या माध्यमातून. ही त्यांची खास करून खासियत आहे कारण आपला एखादा नौका खेळाडू ज्या वेळेला मैदानामध्ये आपण आणतो आणि मग त्याचा आत्मविश्वास उंचावला का मग आपल्या संघाला एक कोहिनूर मिळून जातो. अशा अनेक सारी नावं आहेत आपल्यासमोर. सचिन मोरे त्याचं एक चालतं पळतं उदाहरण आहे या नेरेस संघामधील. अनेक सारी नावं आहेत मग सुशांत असेल प्रथमेश असेल. ही नावं आपण जर पाहिली तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आज सर्वांच्या नक्कीच ओठावरती आहेत. यावेळेचा बॉल बॅटच्या मिडल ऑफ दी करायचा प्रयत्न पंकजच्या बॅटमधून एक ताकदवर स्ट्रोक बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. सौरभ दादा म्हस्कर त्यांच्यासाठी गाणं होतं चष्मा त्याची कटआउट खाली आहे. जॉन्टी आहे त्यांचं नाव आहे जॉनी नाही. प्रिव्हियस मॅचमध्ये जॉनी झालं होतं. एकूण धावा झालेत पहा टोटल कार्डवरती 36 धावा. 36 धावा आपण पाहतो धावफलकावरती 3 गड्यांचा मोबदला. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती सुरू. पुन्हा एकदा 9.82ची सरासरी आपण पाहतो म्हणजे 9.82च्या सरासरीनं चाललेत. 10ची सरासरी राखत जरी पोहोचले तर 50 पर्यंत पोहोचतील आणि तो मनसोबा आहे खेळाडूंचा मुळात दिसतोय. पहा हा अपटी बार बॉल इथे हा बॉल रिलीज केला होता तो म्हणजेच उमेशसाठी. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन दिलं आणि ती पूर्णपणे ताकद या चेंडूवरती परफ्यूम डिलिव्हरी परफेक्ट चेंडू. अगदी कमी वयामध्ये अशी गोलंदाजी करणं मग अजून काय पाहिजे संघाला. पुन्हा एकदा त्याच प्लॅनिंग सह तो होता परंतु या वेळेला उमेश कर्णुक ठरलाय त्याच्यावरती वर्चस्व गाजवणारा फलंदाज. बॉलला फेकून दिलं जात आहे पॉइंटच्या डोक्यावरून अगदी मिड विकेट सीमारेषा पार षटकार. त्यांचा खेळ संपला. 10ची सरासरी मेंटेन ठेवत आता फलंदाजी पाहायला मिळते. अंतिम एक षटक असणार आहे. या षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचतील हा प्रश्न असेल. यासाठी निवडणार कोणाला कदाचित सूरज वरती दिलेली आहे जबाबदारी आणि सूरज भालेकरला आता निवडलं जात आहे गोलंदाजीसाठी. 42 पर्यंत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण आपण जर इन्व्हेस्टमेंट पाहिली तर ती इन्व्हेस्टमेंट छान केली फलंदाजीमध्ये. खास करून जी फलंदाजी करत होती त्यामध्ये ज्या सुरुवातीला खरं तर विकेट्स पडल्या त्यामध्ये आश्चर्याचा कडू धक्का जरूर बसला टीम खानावला परंतु त्यानंतर त्या खरं तर संकटापासून ते सावरले गेले आणि जे नवनवीन फलंदाज आले त्यामध्ये खास करून आपण पाहतोय 6 मध्ये 9 उमेशनं आणि 5 मध्ये 9 पंकजनं अशा 18 धावांची भागीदारी आपल्याला त्यांची पाहायला मिळाली. इथे आपण पाहतो इनस्विंग चेंडू फेकला होता अगदी टप्पा पडल्यानंतर तिरप्या रेषेमध्ये वळण दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु उमेशचा समोरून आपल्याला इकडे नकार पाहायला जरूर मिळाला कारण
स्विंगर गोलंदाज आहे आणि स्विंगर गोलंदाजावरती अटॅक करण्यासाठी मी कदाचित सक्षम असेल म्हणून स्वतःवरती इथे विश्वास दाखवलाय खेळाडूनं. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर एका धावेनं आता वाढतं. एकूण 43 धावा. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच जाण्याचा निर्णय आहे. आक्षेप घेतलाय गोलंदाजाच्या शैलीवरती. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आहे. सूरज पाटील याचं आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण काम पाहायचं आहे. खेळाडू आपण पाहतोय त्याच्या शैलीवरती आक्षेप आहे. 43 धावा. धावफलकावरती आपण पाहतो आपल्याला या धावा पाहायला मिळतील. 3 गड्यांचा आहे टोटल. मोबदला जरूर मोजला परंतु आता इथून एक शेवट जो गोड करायचा तो गोड करण्यासाठी फलंदाज तयार जरूर आहेत. तर खेळाडू देखील आपण पाहतोय आपल्याला जरूर पाहायला मिळते. तिकडे वॉर्निंग दिली जात आहे खेळाडूला सूरज गोलंदाजीसाठी. आपण पाहतो 43 पर्यंत संघ पोहोचला. 10.32च्या सरासरीनं. प्रोजेक्टेड स्कोअर जर या सरासरीनं चालू राहिले तर मग 48 पर्यंत जरूर पोहोचतील. 50 पर्यंत पोहोचतील. 43 आतापर्यंत बनवल्यात. पुढचा बॉल यावेळचा चेंडू आणि तिकडे पंचांकडून नो बॉलचा इशारा. यस खेळाडू आत्ता मात्र या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाहीये आणि हा नो चेंडू असणार आहे. त्यामुळं नेक्स्ट बॉल फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा पेनल्टी नाहीये ना? नाहीये. ओके. खेळाडू बाद असेल आता इथून गोलंदाजीसाठी त्याला गोलंदाजी करता येणार नाहीये. फ्री हिटची संधी कंटिन्यू राहील. फ्री हिट. नो चेंडू पडलाय त्यामुळे फ्री हिटची संधी राहील आणि पुढील गोलंदाज आता त्यांना निवडावा लागेल. 44 धावा झाले. धावफलकावरती 3 गड्यांचा मोबदला आहे. समीर भालेकर हा गोलंदाज आपण पाहतो. आता इथे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज आता त्याच्यावरती रिप्लेस गोलंदाजी करण्यासाठी समीर भालेकर याच्यावरती दिलेली आहे जबाबदारी. एकूण धावा जर आपण बघितल्या तर 44 धावा. आता धाव फलकावरती अंतिमचे 5 चेंडू आता शिल्लक आहेत वाट्यासाठी फलंदाजी करणाऱ्या टीम खानावसमोर. कशा पद्धतीने टार्गेट सेट केलं जाईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. फलंदाजावरती आपण जर पाहिलं तर आता मात्र एक फ्रीटची संधी आहे त्यामुळं त्यांच्यासाठी लायसन खुलं असणार आहे. फक्त रनआउटची जी विकेट आहे ती गृहीत धरली जाईल. बाकी सर्व मुबलक मुभा आता खेळाडूला असणार आहे. त्यामुळं या बॉलवरती आघात करण्यासाठी आता उमेश कर्णूक तयार असतील यात काही मात्र शंका नाही आहे. कारण ज्या पद्धतीनं विध्वंसकतेसाठी ते ओळखले जातात ती विध्वंसकता धारण त्याने आतापर्यंत मैदानामध्ये केली आहे. खरं तर आपण मैदानामध्ये त्यांना पाहतो की जे फलंदाजी करतात त्यावेळेला 1-2 चेंडू जरूर ते डॉट खेळतात परंतु त्यानंतर आघात करत सिक्सर मारणं ही त्यांची तात्काळ कला आहे आणि तात्काळ त्यांचा तो खरं तर आपण पाहतो एक रिप्लाय असतो समोरील संघाला. इथून कसा रिप्लाय येईल हे पाहणं महत्वाचं. 6 मध्ये 10 धावांचं योगदान पंकजनं दिलं. 7 मध्ये 9 वरती नाबाद खेळतोय उमेश कर्णूक. ओव्हर द विकेट ना हा चेंडू आपण तिकडे पाहतो. 5 चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आठवेल. गणिमी कावा खेळ आहे आणि चोरटी धाव तिकडे आपण पाहतोय घेत असताना. असं म्हणतात की क्रिकेट खेळात आणि प्रेमात युद्धात सर्व काही माप असतं. मग चोरटी धाव सगळीकडे माप आहे. अशा पद्धतीने एक धाव आली आहे. एका धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचतो आहे ते म्हणजेच 44. फिल्डिंग चेंज केली आहे. त्यामुळं या धावा 2 असतील. वन्स अगेन फ्री हिट कंटिन्यू. स्ट्राईक आपण जी पाहिली तिथे रोटेशन नाही आहे आणि फिल्डिंग चेंजेस फ्री हिटच्या बॉलवरती. हा चेंडू चांगला रिलीज केला होता समीरनं. पुढचा चेंडू टाकेल. लोवा फुल टॉस बॉल. फटका फसलाय तिकडे परंतु फ्री हिटचा बॉल आहे. दावा घेण्यासाठी धाडस जरूर दाखवतील पा. नाही समोरून नकार. एकच धाव तिकडे आपल्याला पाहायला मिळाली आहे. एका धावेनं बालंबाल बचावला खेळाडू कारण तो फटका खेळायचा होता त्यासाठी पंकज जरूर सक्षम राहिला होता परंतु अंतिम क्षणाला आपण पाहिलं की जी पॉवर हिट त्याला करायची होती ते करू शकला नाही. ऑन स्क्रीन आपण पाहतो सूरज पाटील या सामन्यासाठी आपण पाहिलं तिसऱ्या पंचाची भूमिका आणि तात्काळ निर्णय त्यांच्या माध्यमातून. असे पंच सगळीकडे होणं गरजेचं आहे. मग कुठेतरी आपण पाहतो की जी थ्रो गोलंदाजी आहे तिला हातखंडा बसेल. इथे आपण पाहतो हा चांगला चेंडू आहे. हा चांगला चेंडू आहे. ऑफ स्टंप दी आपण पाहतो हे चेंडू रिलीज करायचा प्रयत्न आणि त्यामध्ये लाईन लेंथनं गोलंदाजी.
छोट्या खरं तर हाईटनं गोलंदाजी होते, त्यामुळे बॉलला जास्त उचली मिळत नाही आहे आणि त्याचा खरं तर थोडासा त्रास सहन करावा लागतो फलंदाजांना. परंतु एरवी आपण जर पाहिलं तर मोठे हिट मारण्यासाठी ही संधी देखील असणार आहे त्यांच्यासाठी, कारण बाउन्सर बॉल येण्याची कमी शक्यता. फुल टॉस बॉल, आघात केला या बॉलवरती, या वेळेला सोडणार नाहीयेत. उमेशच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड स्ट्रोक, सीमारेषा पार, षटकार. खरं तर षटकातून आतापर्यंत आलेल्या धावा अजूनही आपण जर विचार केला, येणारे अंतिम 2 बॉल शिल्लक. निखिल पाटील आलेत, त्यांचं मी स्वागत करू. इकडे आपण पाहू 2 चेंडू अंतिमचे बाकी असणार आहेत. कशा पद्धतीनं इकडे या षटकाचा समाचार घेतील अंतिम 2 बॉलवरती, तर कशा पद्धतीनं बॅकअपसाठी उभे राहतील जे अंतिम स्पेलसाठी आलेले गोलंदाज आहेत समीर भालेकर, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं. किती टार्गेट सेट केला जाईल, येणारी काल आणि वेळ सांगून जाईल. आपल्याकडे चेंडू उरले 2 या खरं तर सत्रासाठी, आणि इथून मग खेळाच्या दुसऱ्या पडावाला होणार सुरुवात. पाहूयात अंतिमचे 2 बॉल टाकण्यासाठी समीर तयार. अखूट टप्प्याचा बॉल खेळायचा प्रयत्न आहे फाईनच्या रिझन मध्ये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू रिलीज होतोय. तिकडे दुसऱ्या धावेसाठी निघाले जोरदार आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत खेळाडू. 2 रन्स कंप्लीट, 2 धावेनं धावफलक पुढे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 55 रन्स आपण धावफलकावरती आता पाहतो. 3 गड्यांचा मोबदला आहे. खेळतात पंकज आणि उमेश, या दोघांची भागीदारी जर आपण पाहिली तर चांगली पार्टनरशिप 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतो. एकानं 11 दिल्यात तर उमेशनं 17 दिल्यात. अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो त्यांना मैदानामध्ये फलंदाजी करत असताना. 28 धावांची एक भागीदारी या खेळाडूंच्या माध्यमातून. संगत न पंगत आहे बेडू. अंतिम बॉलला टार्गेट सेट करण्यासाठी या बॉलला फिरवून खेळलाय, मच नीडेड बाउंड्री, आणि जबाबदारीनं स्ट्रोक कन्वर्ट केलाय उमेशनं. अजून एक ठोकलाय चौकार. खूप लाभदायक ठरली, ज्यामध्ये मैदानामध्ये अंतिम क्षणापर्यंत तग धरून उभा राहिला उमेश. 12 मध्ये 21 दिल्या, त्याला 7 दिली पंकज भगत. 7 मध्ये 11 धावांचं योगदान राहिलं. एकूण 59 बनवत आता 60 धावांचं 5 षटकासाठी टार्गेट आहे. 12.00 ची सरासरी असेल. कशा धावांचा पाठलाग होईल आणि कशा धावा थांबवल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण जाऊयात. आमच्यासोबत आहेत आमचे गुरुवर्य वैभव बोपी सर, यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत आहे वेळ, आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा, ऐकत राहा. G2 11 जनमान नेरे यांची संकल्पना आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक भव्य दिव्य जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 हे एक शानदार आणि दिमागदार आयोजन. स्टे ट्यून्ड विथ एकविरा लाईव्ह इव्हेंट्स अँड ऑल्सो DJ नितीन.
क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जितू 11 व जय अंबानी क्रिकेट संघ नेरे आयोजित भव्य दिव्य स्पर्धा स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 आणि खरं तर डे 1 मधील ई पोल या स्पर्धेचा आपण बघतो. सकाळच्या सत्रामध्ये आपण पहिली मॅच बघितली होती साई स्टार वेगर आणि श्री गणेश वाजे. तेव्हाही वाजे संघाला जवळपास 60 धावा करायच्या होत्या आणि त्यावेळेस वेगर संघाने त्या रन डिफेन्स केल्या होत्या. आणि आता पहिल्या फेरीतील अंतिम लढत आहे खानाव आणि चेरवली यांच्यामध्ये आणि आता चेरवली संघाला करायच्या 60 धावा 30 चेंडूमध्ये. बघायचं आहे ही कशी राहील ही लढत. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा देऊया. चला फिल्डिंग लावून घेऊया कारण याच्यानंतर एक मॅच आपल्याला अजून कव्हर करायचे. 4:45 झालेत. उद्यासाठी आम्ही सूचना आताच करू. उद्या वेळेवर स्पर्धा सुरू होईल. आज डे 1 असल्या कारणानं आज उद्घाटन असल्या कारणानं थोडा उशिरानं सुरुवात झाली परंतु ठीक 9:30 वाजताची उद्या रिपोर्टिंग आहे. पहिला सामना डी पोलमधून असेल 11 डिसेंबरचा. पोदी जो विनयचा संघ असेल आणि स्कायरा 11 वहाळ बी असा पहिला सामना. दुसरी लढत असेल नेवाळी विपक्ष खारकोपर बी. तिसरा सामना असेल मर्याई जांभिवली जो समीरचा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळ मोरबे आदेशचा संघ. आणि पहिल्या फेरीतील अंतिम लढत असेल चिरनेर बी विपक्ष भूमी अँड अनिकेत 11 पेन कोलीवाडा. अशा उद्याच्या लढती आहेत. पोदी आणि वहाळ या दोन टीम जर कोणी तुम्ही ऐकत असाल तर 9:30 वाजताची उद्या रिपोर्टिंग आहे. हे लक्षात घ्या. मॅच 9:15 वाजता परफेक्ट सुरू होईल. नाव बॅक टू क्रिकेट. चेरोली संघाकडून परी 11 चेरवली हा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि सलामीवीर फलंदाज आलेत समीर आणि तुषार. पहिला चेंडू पंकज. पहिलाच बॉल बाउन्सर अटेम्प्ट केला आणि निर्धाव चेंडून इथे सुरुवात झाली. चांगला चेंडू बघायला मिळालाय. पंकज भगतच्या खांद्यावर ही जबाबदारी गेली. अतिशय महत्वपूर्ण लढाई सध्या मैदानामध्ये आपण बघतो. आणि बॅटिंग या बॉल चाललाय शॉर्ट मिड विकेटमध्ये. तिथे बॉल फील्ड केला जाईल. 1 रन पहिली सिंगल रन. पहिलं धावसंख्येचं अकाउंट इथे ओपन झालाय बॅट्समन समीर कडून. एका बाजूला समीर भालेकर आणि एका बाजूला तुषार भालेकर हे दोन खेळाडू मैदानामध्ये आपण बघतो. आणि सुरुवात झाली एक सिंगलच्या मदतीने. शांत पवित्र खेळण्याचा प्रयत्न ते केलाय. 1 धाव सध्या फलकावर बघायला मिळते. 1 धाव पंकजच्या टिशबोर्डवर देखील बघायला मिळते. त्याचा लकी नंबर 1 आहे. बॉल हवेमध्ये फ्लाय करतो. मुक्त संचार करतो. फिल्डर बॉल खाली आलेत. क्षेत्ररक्षक प्रवीण चूक करणार नाही. झेल कॅरी केला गेलाय तुषार आणि त्याच्या खेळीचा अंत. झेलबाच्या स्वरूपानं तुषार तिथे बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता आपल्याला बघायला मिळेल. मयूर पाटील. ऍक्शन रिप्ले बघायला मिळेल. तुषारचा हा फटका. एलिव्हेशन अपुरं राहिलं. नजर शेवटपर्यंत चांगली होती परंतु बॅटचा फेस जिथे बॉल आलं पाहिजे बॅटच्या अगदी जो बॉटम एंड आहे त्यामधील जो अंतर असतो जवळपास खालून 4 इंच जो अंतर असतो बॅटचा तिथे परफेक्ट मिडल झाला तर बॉल अजून दूर जातो. आणि जवळपास हा टॉप एंडला हा चेंडू लागला बॅटच्या त्या कारणास्तव हा चेंडू हवेमध्ये राहिलाय. नवीन खेळाडू मयूर पाटील आलाय मैदानात. 27 बॉलमध्ये अजून 59 रन पाहिजेत. पॉवर प्लेमध्ये जेवढ्या जास्त रन कराल तेवढ्या पुढे जाऊन सोपं जाईल. त्यामुळे आत्ताच प्रवास करावा लागेल. हा फटका चांगला आहे. अतिशय चांगला बॅकफुटला जाऊन दिशा दिली. तंत्र वापरलं. तंत्र शुद्ध हा फटका. बॉल चालला मयूर पाटीलच्या बॅटमधून चौकार. ते 27 चौकार लागलेत. हा 27वा चौकार होता आणि 21 षटकार लागलेत आज दिवसभरात.
चांगली माहिती. 26 बॉलमध्ये 55 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. हल्ला केलाय पंकज बर. आता पुन्हा एकदा त्या दिशेने पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळायचा प्रयत्न. जशास तसं प्रत्युत्तर. अगदी हा देखील बॉल त्याच दिशेने चाललाय. लगातार 2 बॉल आणि 2 चौकार. वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळणं मयूर पाटीलला आवडतं हे मागील 2 फटके सांगून घेत. बघू शकता पहिल्यांदा थोडं पुढील बॉलचा प्रतीक्षेमध्ये होता. नंतर जसा बाउन्सर बघितला निर्णय मागे घेतला आणि लेट कट अप्पर कट स्टाईलनं हा फटका त्यांनी खेळलाय आणि इथे चौकार मिळवलाय. मागील 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले. संघ 9 वर पोहोचलाय. सुरुवात झाली. आता थोडंसं आता फ्रंट फुटला जाऊन फिरून खेळायचं होतं. हा चुकीचा फटका मयूर पाटीलला निवडला. डॉट बॉलची इथे सांगता होत असताना पहिलं षटक P1 पॉवर प्लेचं जे आता समाप्त झालं आणि ज्यामध्ये पंकज भगतनं रन खर्च केल्या. 9-1 विकेट त्याला मिळाली. आता उर्वरित 4 षटकं अर्थातच 24 बॉल आणि 51 धावेची गरज आहे. तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल कैलासवासी जितेंद्र वामन पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना, कारण त्यांच्याच नावाची स्पर्धा आणि खरं तर नेरे संघ ज्या ज्या विभागामध्ये खेळतो जिथे जिथे स्पर्धेमध्ये खेळतो तो जितू दादांच्या नावाने उतरतो आणि खरी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या त्या खेळामधून देत असतात. खेळाप्रती आदर शिकायचा असेल तर नेऱ्या गावामध्ये आला पाहिजे. या खेळाप्रती अगदी जी खेळ भावना आहे ती तुम्हाला जोपासायची असेल तर या गावामध्ये तुम्ही आला पाहिजे. कारण प्रोफेशनल क्रिकेट काय असतं, ग्रामीण क्रिकेट काय असतं आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये नियमांच्या बंधनात राहून खेळायला जी मजा आहे ना ती मजा घ्यायची असेल तर जरूर प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये खेळतो. आज टुर्नामेंट भरपूर ठिकाणी टुर्नामेंट सुरू आहे. डिसेंबर अगदी फुल आहे. त्यासोबत जानेवारी पूर्ण फुल आहे. भरपूर क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे. परंतु आजकाल आहे ना भरपूर टीम्स असं आहेत, चांगलं आयोजन कुठे आहे, चांगले नियमावली कुठे आहे, जिथे आपल्याला चांगला न्याय मिळेल अशा टुर्नामेंट शोधतात. आणि जो संघ नेरेमध्ये खेळतो तो पुन्हा एकदा कधीच नेरे गावचे आणि स्पेशली जन्मानही स्वर्गीय जितेंद्र दादा पाटील स्मृती चषक हे खेळ कधीच सोडत नाही. ही स्पेशालिटी राहिली आहे. नाव बॅक टू क्रिकेट. 24 बॉलमध्ये रन पाहिजेत विजयासाठी 51 धावा आणि द्वितीय षटकामध्ये गोलंदाजीसाठी मंगेश कर्णिक आलाय. लक्षात घ्या खानाव संघ अगदी 20 मिनिटांमध्ये पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर संपले पाहिजेत आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजेत. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपत नसतील आणि तुम्ही 21वा मिनिट सुरू झाला तर एक फिल्डर रिंगणामध्ये येईल हे लक्षात घ्या. त्यामुळे आताच वेळ वाचवा. पहिलं षटक संपल्यानंतर 1 मिनिटाच्या आत षटक सुरू झालं पाहिजे. गोलंदाज तयार मंगेश. एक आगेवेगळी ॲक्शन आहे या खेळाडूची मंगेश कर्णिकची. जसा लसित मलिंगा श्रीलंकाकडून गोलंदाजी करतो साईड ॲम ॲक्शननं, तशी मंगेश कर्णिकची ही ॲक्शन बऱ्याच वेळा फलंदाजांना अडचणी निर्माण करते. अगदी बघायचं आहे. बघू शकता फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये प्रवीणकडे हा चेंडू चालला होता आणि थोडंसं आळस जरूर फिल्डिंगमधून दाखवलं परंतु तोपर्यंत बॅकअप मिळाला. दुहेरी अंकामध्ये संघ पदार्पण करते. 10 भर सध्या आलेत बोर्डवर धावा. हा लोअर फुलटॉस बॉल होता. अगदी फक्त दिशा दिली आहे. फिल्डिंग अतिशय सुंदर. 1 हँडेड कलेक्शन आणि लगेच त्याच हातामध्ये क्विक ऍक्शन मध्ये थ्रो. खूप चांगली फिल्डिंग. मला वाटतं फिल्डर तिथे होते प्रणव तात्रेला आपण बघितलं. गुड फिल्डिंग. फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड असावा. बघू शकता तुम्ही किती चांगल्या दर्जाचं अतिशय चांगलं. एकाच हाताने त्यांनी बॉल कलेक्ट केला आणि लगेच त्याच हाताने क्विक थ्रो केला. रन वाचवण्यासाठी ही अफाट मेहनत तुम्हाला सुरुवातीला घ्यावी लागते. तेव्हा जाऊन शेवटचे जे काही चेंडू राहतात तिथे थोडं प्रेशर क्रिएट आपण यानंच करतो. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस आहे परंतु आता कोणी फिल्डर नाही आहे. अगदी असून देखील उपयोग झाला नसता कारण लॉंग ऑन सीमा पलीकडे हा चेंडू गेलाय. रन मिळती 7 षटकार. आकाश बरेच लोक पुष्पा मूवी बघण्यासाठी पुष्पा 2 बघण्यासाठी भरपूर काही इंटरेस्टिंग सीन त्या फिल्ममध्ये होते परंतु येता वेळेस एकच घेऊन आले की पुष्पा 3 बघावं जावं लागेल. बऱ्याच गोष्टी असतात. 17 धावा फलकावर लागतायत. येणारे चेंडू 21 आहेत आणि अजून 43 धावा पाहिजेत. 43 चे टार्गेट आहे.
त्या फिल्ममध्ये एक गोष्ट फार सुंदर होती आकाश, कारण अगदी स्त्रियांप्रती आदर सन्मान हा असला पाहिजे. जेव्हा एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतो तेव्हा एखादा माणूस कोणत्या थरापर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे हे फार सुंदर होतं. कारण खूप मजा आणि त्यामुळे व्हॅल्यू पुष्पा टूला भरपूर मिळाली. जाऊया आपण मैदानामध्ये. 21 बॉल 43 ची गरज आहे. मंगेश करुणूक सध्या आपण बघतो बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. हा देखील फुलटॉस बॉल आहे आणि त्यालाही पाठवलाय सीमा पार. सलग 2 बॉल आणि 2 षटकार. बॅट्समन समीर इज ऑन अ फायर. लय सापडली आहे गोलंदाजीची ऍक्शन रीड केली आहे इथे समीरनं आणि चांगली हाणामारी तो मैदानामध्ये करते. मागील 2 बॉल आणि बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. लयबद्ध फलंदाजी मयूरवर आक्रमण झालाय. चेंडू शिल्लक 20-37 पाहिजेत. लेंथ आता चेंज केली कारण आता माहिती होतं सचिन मुंडे जो विकेटच्या पाठीमागून मंत्र तंत्र यंत्र जाणतो. कारण गोलंदाजांना मैदानामध्ये चालवणं खरं तर एखाद्या गोलंदाजाचा खरा आरसा विकेट किपर आहे. कारण विकेट किपरला माहिती आहे फलंदाजीचा टान्स काय, कोणत्या बाजूनं कोणत्या एरियामध्ये जास्त फटके त्याच्याकडून येत आहेत. परंतु आता त्याने ही गोलंदाजीची लेन चेंज करून घेतली आहे. मंगेशचा हा चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. स्वतः सचिन मुंडे कॅप्टन जे सुटलाय. ओ माय गॉड, आता डोक्यावर हात मारण्याची वेळ येऊ नये. फक्त आता एवढंच राहिलंय. ज्या समीरनं रन बरसल्या, ज्या समीर आक्रमक झाला, जो समीरचं रौद्र रूप तुम्ही बघितलं, जो फलंदाज ऑन फायर बघितला, त्याला मैदानामध्ये जीवनदान देणं म्हणजे संकटाला स्वतःहून निमंत्रण पत्रिका इन्व्हिटेशन कार्ड देण्यासारखं झालंय. हा जय इतका कठीण नव्हता. सचिन मुंडे जास्त कधी जय सोडत नाही, परंतु आज ही चूक त्याच्याकडून झाली आणि ही आज चुकीची माफी नाहीये क्रिकेटमध्ये. 2 ओव्हर संपल्यात. रन फलकावर धावा लागल्यात 24. आता येणारे चेंडू 18 आणि 36 धावांची गरज आहे. 12ची सरासरीने खेळ सध्या सुरू आहे. अजून 12च्या सरासरीने पुढे चालायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या परी 11 चेरवली या टीमला 2 षटकं संपले. चला प्लीज टीम मीटिंग नको, फिल्डिंग लावून घ्या. उर्वरित एक मॅच आपल्याला अगदी उरलेल्या वेळेमध्ये कंप्लीट करायचं आहे. डीजे नितीनला एक संधी. चला मैदानामध्ये आता लक्ष केंद्रित करूया. 3ऱ्या ओव्हरला आता सुरुवात होणार आहे. मधल्या ब्रेकमध्ये बरंच काही आता या ओव्हर ब्रेकमध्ये आपण बरेच सीन्स संदेशनं ऑन स्क्रीन दाखवले. एकवेळ इव्हेंट्स असेल, त्यासोबत लोकनेते दिबा पाटील साहेब असतील, त्यासोबत बैलगाडा क्षेत्रामधील भरपूर मोठं नाव दिवंगत स्वर्गीय आपण नक्कीच फडके साहेबांना बघितलं. बरंच काही 18 बॉलमध्ये 36 पाहिजेत. समीर एका जीवनदानासोबत स्ट्रायकर रेंजकडे आता तो आलाय. बघायचं आहे अगदी खाना एक्सप्रेस विजय तात्रे हा गोलंदाजीसाठी दाखल झालाय. वेगवान गोलंदाज आहे, परंतु ही ओव्हर फार इम्पॉर्टंट राहील. नवीन प्रयोग केला अगदी, कारण आता फटका हवेमध्ये फ्लाय झालाय. मिस्सामिंग सोके फार दूरवरून फिल्डर आले. मोठा डिस्टन्स कव्हर केला. फिल्डर पंकज भगत चूक करणार नाही. झेल तिथे कॅरी केला गेलाय. ज्या समीरला मागील बॉलवर जीवनदान मिळालं त्याने आता फायनली या बॉलवर त्याची विकेट मिळवली. फलंदाज बाद. फलंदाज बाद झाले समीर. 2 षटकार लगावले. 8 बॉलमध्ये त्यांनी 15 धावा केल्या आणि त्याचं स्वागत केलं जाते. कारण मैदानामध्ये जी गरज असते बेसिक ज्याला आपण म्हणतो ते बेसिक
त्याने आता तयार करून दिले. आता निलेश मैदानामध्ये आलेत. निलेश भालेकर म्हटलं तर या टीमचा सगळ्यात मधल्या फळीतील अगदी विध्वंसक फलंदाज आणि तेवढा वेल एक्सपिरियन्स असं आपण या खेळाडूला बघू शकता. बघायचंय उर्वरित 17 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. विजयनं पहिल्या बॉलवर विकेट घेऊन त्यांनी त्याची स्वतःची ओळख पटवून दिली आहे. आता एका बाजूला स्ट्रायकर एंडकडे निलेश. पायांचा वेध घेत असताना हाईट फॅक्टरचा विचार करावा लागला. पंचांना हेच पंच सांगतायत डॉट बॉलची थीम सांगता होत असताना एक एक डॉट बॉल हा फार इम्पॉर्टंट असतो. क्रिकेट म्हटलं जातं की डॉट बॉल आणि विकेट हे एक पसरलेलं अंधारचं सावट असतं बॅटिंग करणाऱ्या टीमवर आणि ते गोलंदाजीतून तुम्ही ते सावट त्यांच्यावर टाकू शकता. परंतु आपल्या तेजोमय फलंदाजीतून हे सावट आपण दूर करू शकतो. आता सध्या जी धावसंख्येचं गणित आणि धावसंख्येची अगदी जी उंची खोळंबली आहे ती आता वाढवावी लागेल बॅटिंगमधून. कारण 16 बॉलमध्ये 36 रन पाहिजेत. विजय तातरीचे पहिले 2 चेंडू लेन थोडी पाठीमागे ठेवली आणि दिशा दिली, वापरले तंत्र आणि बॉल चाललाय सीमा पलीकडे चौकार. इलेव्हन चेरवली आई जगदंबा खानाव सिंग मैदानामध्ये काय संघर्ष सुरू आहे असं वाटतंय. प्रेम हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल. हा सामना कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत देखील जाऊ शकतो. 15 बॉल 32 धावा. दोन्ही टीम वेग घेत आहेत, संघर्ष करतायत, चर्चा करतायत. फलंदाज असू द्या, क्षेत्ररक्षक गोलंदाजमध्ये अगदी चर्चा असू द्या, ते प्रत्येकाचा एकेकाचा डिसिजन घेत आहेत. प्रत्येकाची अगदी आपण आयडिया पाण्याला लावतायत. परंतु या मॅचमध्ये 15 बॉलमध्ये 32 पाहिजेत. विजय तात्रे सकाळी विजय पवारला आपण बघितलं. आता विजय तात्रे फटका चांगला आहे, स्टँडर्ड आहे, बॅटच्या रडार मध्ये आलाय. निलेशकडे ताकद आणि त्याचा वापर तो करतोय. बॉल सीमा पार षटकार. मैदानामध्ये निलेशला आपण बघतो. मी सुरुवातीचा उल्लेख केला की वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे. एखादा नवीन यंगस्टर्स खेळाडू येतो त्याचा इन फॉर्म मध्ये असतो, मैदानात गाजवतो. परंतु जेव्हा फॉर्म निघून जातो तेव्हा 13वा बसण्याची वेळ येते. तुमच्याकडे अनुभव असेल ना तर तुम्ही मैदानामध्ये आणि आपल्या टीम मधील जागा तुम्ही कधीच सोडू शकत नाही. हा फटका शॉर्ट आर्म बॉल केला, बॉल चाललाय अगदी डीप मिड विकेटकडे. 1 रन या बॉलवर कंप्लीट केले जाते. ही खेळाची खरी गणित आहे. बघू शकता निलेश मागील 2 बॉलमध्ये 10 रन त्यांनी केल्या आणि हा बॉल शॉर्ट आर्म पूल असतं. या जागी एखादा यंगस्टर्स खेळाडू असतो तो षटकारासाठी गेला असता, परंतु निलेशनं सिंगल करून स्ट्राईक रोटेट केली. हे वेल माइंडसेट खेळ काय असतो तो मैदानामध्ये बघायला मिळत आहे. 35वा फलकावर 13 बॉलमध्ये 25 रन पाहिजेत. विजय देखील महागडे ठरले. 5 बॉलमध्ये 11 खर्च केलेत. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. बॅट्समन मयूर पाटील फुल टॉस फ्लिक केलाय, बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार इथे आलाय. धावसंख्येचा फलक आता पुढे चाललाय. बोर्डवर धावा लागले. टोटल 39 धावा. 12 बॉल आणि आता 21 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल 21. काय बॅटिंग केलंय निलेशनं. 4 बॉलमध्ये 11 त्याने केलेत. मयूर पाटीलला 5 बॉलमध्ये 13 केलेत. रिक्वायर रन रेट मागील षटकामध्ये 12 वर होतं, आता ते जवळपास 10.5 वर आलेत. निलेश बालेकरची फलंदाजी आतापर्यंत त्याने 11 रन केले 4 चेंडूंमध्ये आणि चांगली इकॉनॉमी त्याने राहिलाय. आता ही पार्टनरशिप बिल्ड होते. याच्या अगोदर मयूर आणि समीर मधील ही पार्टनरशिप आपण बघितली होती आणि आता निलेश मधील आणि मयूर मधील ही पार्टनरशिप. चेंडू आणि धावांमध्ये नंतर येणारे चेंडू 12 आणि रन पाहिजेत 21. पंकज भगत चौथ्या षटकामध्ये त्याला प्राचारण करण्यात आलंय. सेकंड स्पेल त्याचा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक हे 4थं षटक आहे जे इम्पॉर्टंट असेल. आज या मॅचमध्ये आपण बघतो जसं मागील सामना पिसारवे आणि वेगरमध्ये आपण बघितलं होतं आर्यन फडकेने फेकलेला इम्पॉर्टंट ओव्हर 3रं षटक जे बघितलं ते फार अतिशय चांगलं होतं.
पंकज भगत सज्ज झालाय. 12 बॉल आणि 21 धावांची गरज विजयासाठी. बघूया काय घडेल मॅच मध्ये. लेट्स प्ले. मैदानामध्ये सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. स्ट्रायकर एंड कडे फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतील निलेश, ज्यांना आतापर्यंत चांगले बॅटिंग केले आहे, परंतु जरी मॅच जगदंबा खानावला जिंकायचं असेल करावं लागेल. इथूनही बरंच काही घडेल. स्लोअर वनने फसवलं. अपील भरपूर झाली. पुन्हा एकदा पंचांनी लेंथ, लाईन, हाईट फॅक्टर सर्व काही विचार विनिमय, कारण एक LBW बाद देण्यासाठी या 3 गोष्टी फार महत्वाच्या. एक म्हणजे इम्पॅक्ट पिचिंग अगदी खूप महत्वाचे असेल, ज्याला आपण लेंथ म्हणतो, लाईन म्हणतो, आणि त्यासोबत हाईट फॅक्टर. या 3ही गोष्टींचा विचार करून लेग बिफोर द विकेट दिलं जातं. आणि तो चांगले अंपायरिंग सध्या प्रवीण चोरगे अर्थात बाली यांच्याकडून. गोलंदाज तयार. आणखी एक स्लोअर वन. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. इतकाही रिसर स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चालला. 1 रन या बॉलवर मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं या बॉलवर. भरपूर धैर्य आहे या टीमकडे. रन फलकावर धावा आपण बघतो सध्या 40 गाठलेत. अजूनही 20 पाहिजे 10 बॉलमध्ये. प्रत्येकी बॉलमध्ये 2 रन येणं गरजेचं आहे. टीमच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. मॅच बनेल, मॅचमध्ये मजा येईल. 10 मध्ये 20 पाहिजेत. बघायचं आहे दोन्ही संघ कोणी हार मानायला तयार नाही आहे. एकामेकाच्या अगेन्स्ट प्लॅनिंग, अगदी एकामेका विरुद्ध रणनीती आखत असताना सध्या दिसत आहे. सचिन मुंडे ईशानच्या पाठीमागून, तर सेकंड एंडला मयूर. क्लीन बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. काय बॉल फेकला पंकज भगतनं. अगदी थोडासा नॉर्मल लेग ब्रेक, जिथे लेगसमच्या बाहेर त्याने हा बॉल रिलीज केला आणि बॉल झपकन आतमध्ये येऊन यष्टांचा वेध घेतला. फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये देखील 1 विकेट त्यांनी घेतली होती आणि ही त्याची वैयक्तिक दुसरी विकेट होती. याच्या अगोदर 1 विकेट विजय तात्रेनं दिली होती. फक्त 3 विकेट गमावलेत 9 बॉलमध्ये 20. मागील सामना देखील खूप सुंदर झाला. सुपर 8 मध्ये क्वालिफाय करणारी टीम होती. पहिला संघ या स्पर्धेचा 6 स्टार वेगर. काय अगदी खेळाचा रंग दाखवला त्या टीमनं. 9 चेंडू 20 धावा. येस आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. या आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता दाखल झालाय. निखिल भालेकर, निलेश भालेकर आणि निखिल भालेकर ही जोडी. पंकज तयार झालाय. लेन पाठीमागे ठेवली. गुड बॉलिंग पंकज. अफलातून गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये जीव ओततोय अक्षरशः आपल्या गोलंदाजीतून. काय गोलंदाजी केली आहे. मागील 4 बॉलमध्ये फक्त 1 रन आले. 1 विकेट देखील आलाय. त्यामुळे बॅकफुटला ढकलण्याचं काम या षटकामध्ये करतोय की काय पंकज भगत असा वाटायला लागलाय. कारण येणारे चेंडू 8 आणि रन पाहिजेत 20. मॅच बनवली आहे, परंतु हा बॉल पंचांना विचार करावा लागला हाईट फॅक्टरचा. यस इट इज अ वाईट. आणि त्यासोबत वॉर्निंग 1 फॉर दी ओव्हर या षटकामध्ये सांगत असताना पंच थर्ड अंपायर कडे हा निर्णय पंचांनी पाठवलाय. वाईट चेक करण्यासाठी, हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी. Yes, it is a wide. रिक्स घ्यायची नाही हे पंचाने ठरवलं. यस इट इज अ वाईट. व्हाईट बॉल दिलाय पंचाने. कारण दोन्ही टीम इम्पॉर्टंट मॅच खेळत आहेत, मोठी स्पर्धा खेळत आहेत. आणि पंचाने हा निर्णय यासाठी घेतला की इथून असं कोणाला वाटायला नको की आमच्यावर अन्याय झाला. त्यासाठी या पंचाने हा निर्णय घेतला असावा. धावसंख्येचा फलक संघ पोहोचला 41 धावांवर. आठ बॉल 19ची गरज आहे ऑन बोर्डवर सध्या. एका फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये चेरवली. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. 1 रन इथे बनेल. दुसरीसाठी का निघेल जाते. यस दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. दूरवरून फिल्डर फार दूर राहिले. सचिन मुंडे बॉल खाली करू शकला नाही कारण थ्रो थोडासा अपुरा राहिला आणि 2 धावा इथे पूर्ण झालेत. धावा झालेत ऑन बोर्डवर पाहता पाहता सध्या पंकज हे षटक. एकूण धावसंख्येच्या फलकावर धावा लागले टोटल 43 धावा. 7 बॉलमध्ये अजूनही
17 धावा पाहिजे. सचिन मुंडे पंकज भगतकडे धाव घेतोय. सांगतायत की हा बॉल इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर सांगा येणं बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा थ्रो त्याच्यापासून अपुरा राहिला. बॉल कलेक्ट झाला नाही. त्या कारणाने रन पूर्ण झाली नाही तर फलंदाज फ्रेम पासून फार दूर होते. हेच दाखवण्याचा प्रयत्न इक्वेरिया इव्हेंट्स या चॅनलला केलाय. 7 बॉल 17 काय घडेल या मॅच मध्ये. हा बॉल व्हीआयपी इम्पॉर्टंट बॉल पुढे जाऊन खेळायचं होतं. आला नाही. रडार मध्ये चेंडू आला. निर्धा ओव्हर एंड होण्याचा इशारा पंचाने दिलाय. 4 षटकं संपली आणि 4 षटकामध्ये धावसंख्येचा फलक जाऊन धडकलाय 43 वर. चेंडू आणि धावामधील अंतर सांगते की परी 11 चेरोली संघाला एकूण 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. आई जगदंबा खानाव संघाविरुद्ध जिंकण्यासाठी काय घडेल या मॅच मध्ये थोडासा विचार विनिमय करण्यासाठी वेग येतोय खानाव संघ देखील आणि दोन्ही खेळाडू देखील थोडीशी चर्चा करतायत. या 17 कशा बनवायच्या आणि कशा रोखायच्या याची चर्चा दोघांकडे सुरू आहे. तोपर्यंत देऊया डीजे नितीन वाट पाहतायत एक संधी त्यानं. सतरा धावा. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या. टीम आई जगदंबा 11 खानाव प्लीज, कारण 5 वाजून 9 मिनिटं झालेत. एक मॅच बॅलन्स आपल्याकडे थोडा वेळ आहे. मॅच जरूर कंप्लीट होईल. परंतु डिंगडॉंग ओवेचे कॅप्टन आपण आपली रिपोर्टिंग मुख्य व्यासपीठावर येऊन करायची. इथे आपण असणं दिसावा. पूर्ण संघ अवेलेबल आहे. परंतु आपण राहाल तर टॉस लगेच होईल. 6 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजीची जबाबदारी ऋतिक तवले. 6 बॉल 17 स्ट्राइक एंड कडे फलंदाज निलेश पालेकर या टीमचा मुख्य खेळाडू. पहिलाच बॉल चांगला फटका आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. सुरुवात झाली. आगाज झाले. बॉल चाललाय सीमा पार चौकार. धाबा ऑन बोर्ड वर तुम्हाला बघायला मिळतील. 5 चेंडू 13 धाबा. निलेश या मॅच मध्ये संपूर्ण काही पणाला लावत आहे. सर्वस्व समर्पण करताना दिसतंय. आतापर्यंत किल्ला त्यांनी लढवलाय परंतु रॉंग वन. ऋतिक तवळे त्याची स्पेशालिटी आहे. स्लोअर वन ऑफ ब्रेक करणं त्याला नेहमी पसंत आहे अशा मोमेंटला. कारण या मोमेंटला प्रत्येक फलंदाज आक्रमक शैलीमध्ये असतो आणि अशा स्वरूपामध्ये एक स्लोअर वन हा फार महत्वाचा ठरतो. 4 बॉल 13 धाब्याची गरज आहे. मैदानामध्ये चुरस पुन्हा एकदा संपूर्ण. मी सुरुवातीला म्हटलं होतं की सामना शेवटपर्यंत जाईल आणि ते संकेत सुरुवातीला दिसत होते आणि तसाच हा सामना. 4 बॉल 13. निलेशला फटका ठोकलाय. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर थोडासा वेग घेत आहेत. 1 रन पूर्ण झाले. दुसरी साठी निलेश स्ट्रायकर एंड कडे येणं टीम चेरोलीच्या दृष्टिकोनातून फायद्याच आहे. या क्षणाला धावसंख्या पोहोचल्यात 49 वर. 3 बॉल 11 धाव्यांची गरज आहे. म्हणून तर म्हटलं गेलं ना धूम-3 सर्वांनी बघितला की त्यामध्ये एक स्लोगन होतं, बंदे है हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी, हिम्मत हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हम. मैदानामध्ये दोन्ही संघ अस्तित्व स्वतःच्या हाताने घडवणार आहेत. येणारे 3 बॉल 11 धाव्यांची गरज आहे. ऋतिक तवलेचा हा बॉल तेवढाच इम्पॉर्टंट. समोर निलेश पालेकर. आणखीन एक स्लोअर वन ऑफ ब्रेक. काय युक्ती प्रदर्शन केलं जातं. म्हणून म्हटलं जातं ना, जे काम तलवारीनं होत नाही ते काम एक सुई करते. आणि ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी ऋतिक मैदानामध्ये करत असताना 2 बॉल आणि आता विजयासाठी 11 धावेची गरज.
थर्ड अंपायरकडे निर्णय पुन्हा एकदा पंचांनी पाठवलाय. वाईट साठी चेक केलं जाईल लगेच. डिसिजन पेंडिंग. सध्या चेक केलं जात असताना सध्या चाचपणी केली जात असताना या चेंडूची थोडी प्रतीक्षा करावी लागेल कारण डिसिजन हा पेंडिंग ठेवलाय सध्या थर्ड अंपायर कडून. चला इट्स अ व्हाईट बॉल. चला हा निर्णय पंचांनी मागे घेतलाय. टेक्नॉलॉजीचा वापर आपण केला. 3 चेंडू आणि आता 10ची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. परी 11 चेरवली आणि एका बाजूला आई जगदंबा खानाव यांच्यामधील बॅटल शेवटच्या टप्प्यामध्ये आता आलाय. शेवटचे 3 बॉल 10ची गरज आहे. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल स्किट झालाय. विकेट किपर कडे हा चेंडू चाललाय. एक चांगला चेंडू ऋतिकनं लाईन त्याची सोडली नाही, लेन सोडली नाही. टप्प्यावर गोलंदाजी तो करत असताना आणखीन एक चांगला चेंडू इथे डॉट बॉल. आता सामना येऊन थांबलाय. 2 बॉल 10 वर येणाऱ्या चेंडूवर एकतर चौकार हवाय अन्यथा षटकार हवाय. टीम चेरोलीच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या चेंडूवर जर डॉट बॉल आला किंवा सिंगल डबल आली तर मॅच मध्ये इन राहील. 2 चेंडू 10 धाब्यांची गरज. चेक इथे बघू शकता. आता येणारे चेंडू आणि 2 आणि गरज आहे 10ची. इम्पॉर्टंट बॉल होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय. बॉल चाललाय सीमा पार. षटकार इथे आलाय. बेस आम्ही मॅच मध्ये अजूनही आहोत हे सांगणारा आलेला हा दमदार षटकार. आता काय मॅच आहे. व्हॉट अ फाईट. आता इथून सामना कोण जिंकेल मला माहिती नाही परंतु दोन्ही टीमनं हृदय मात्र सगळ्यांचं नक्की जिंकलंय. अफलातून ही लढत. दुपारच्या सत्रामध्ये देखील असाच एक चुरशीचा सामना आपण बघितला आणि वन्स अगेन तशीच फाईट. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाची ही दमदार लढत मैदानामध्ये. शेवटचा एक चेंडू विजयासाठी पाहिजे 4 धाबा. स्ट्रायकर एंड कडे निलेश ज्यांना आतापर्यंत एकट्यानं किल्ला लढवलाय परंतु बघायचं आहे ही मॅच कशी रंगेल कि रख हौसला वो मंजर भी आएगा. पैसे के पास चलकर खुद समंदर भी आएगा. थक ना बैठ है मंजिल के मुसाफिर तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा.
शेवटचा एक बॉल आणि विजयासाठी रन पाहिजे 4. चेरवली की खानाव, खानाव की चेरवली, कोण मारणार बाजी? निलेश की ऋतिक, ऋतिक की निलेश? बघूया एकदा जोरदार टाळ्या या बॉल साठी. 1 बॉल 4 आणि बॉल हवेमध्ये मुक्त संचार करतोय फिल्डर, बॉल खाली आणि बाजी मारले आई जगदंबा 11 खानाव संघानं हा सामना जिंकलाय. रेली हार्डला खूप चांगला लढला, परंतु मैदानामध्ये परी 11 चेरोली संघ तुमचं देखील कौतुक विशेष, खूप चांगल्या पद्धतीने लढलात. चला लाईनअप करा. कॅप्टन टॉस साठी या खानावचे टॉस इथे केला जाईल. आजच्या दिवसातील अंतिम लढत सुपर 8 मध्ये एक संघ क्वालिफाय ऑलरेडी आपला झालाय, 5 स्टार विगर संघ. आता बघायचं आहे मॅच होईल डिंगडॉंग ओवे आणि आई जगदंबा 11 खानाव या दोन टीम मध्ये कोण बाजी मारणार.